नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उद्या माघ पौर्णिमा, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बौद्ध धर्मात पौर्णिमा उपोत्सव दिवस म्हणून साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मात घडलेल्या घटनांचे स्मरण करून या दिवशी जगातील बौद्ध उपासक उपासिका धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने कुशल आचरण करण्याचा संकल्प करतात. माघ पौर्णिमा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते. बुद्ध काळातील 3 महत्त्वाच्या घटना या पौर्णिमेला घडल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. 1250 अरहंत भिक्खूंच्या उपस्थितीत सारिपुत्त आणि मोगलान या शिष्यांचा गौरव व उच्च स्थान प्रदान. दुसरे, भिक्खूंकरिता नीतितत्वांचे निर्धारण. आणि तिसरी आहे महत्त्वाची घटना, स्वतःच्या महापरिनिर्वाणाची भगवान बुद्धाद्वारे घोषणा. तर सर्वात अगोदर आपण पाहू सारिपुत्त आणि मोगलान यांची माहिती. सारिपुत्त आणि मोगलान हे घनिष्ठ मित्र होते. त्या दोघांचे ध्येय एकच होते, जीवन आणि मृत्यूच्या रहस्याचा छडा लावणे, त्याची उकल करणे. भगवान बुद्धाच्या जीवनकाळात हे दोघे त्यांचे प्रमुख शिष्य झाले. पारमितांची पूर्तता करता करता अनेक जन्मांनंतर गौतम बुद्धाच्या काळात त्यांना इष्ट फल प्राप्ती झाली. सारिपुत्त यांच्या अगोदरचे नाव उपतिस्स. अंतर्मनाचा शोध घेणारी, अंतर्दृष्टी असणारे, प्रज्ञावंत आणि सखोल जाणकार असणारे सारिपुत्त भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य बनले. मोगलान यांचे पूर्वीचे नाव कोलित. भगवान बुद्धाचे द्वितीय परम शिष्य होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. बुद्धाच्या तुलनेत जरी ते कमी असले तरी त्यांना परामानसिक शक्ती प्राप्त होत्या व त्या क्षेत्रात ते अव्वल होते. या दोघांचा भगवान बुद्ध किती सन्मान आदर करायचे ते सच्च विभंग सूत्रावरून स्पष्ट होते. मज्जिम निकायात बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, सारिपुत्त आणि मोगलान यांच्याशी सौख्य बाळगा, त्यांचा किता गिरवा, कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधूंसाठी त्यांच्या धम्मजीवनात पाठीराखे आहेत. सारिपुत्त आईसारखे तर मोगलान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहेत. सारिपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत, तर मोगलान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत. 4 आर्य सत्याचे दर्शन, आकलन, मीमांसा स्पष्ट करून देण्यास सारिपुत्ताचा हातखंड आहे. सारिपुत्ताच्या अनुपम गुणांबद्दल भगवान बुद्धाने अनुपात सुत्तामध्ये त्यांची प्रशंसा केली आहे. बुद्ध म्हणतात, जर कोणाला खरोखर असे म्हणायचे असेल की श्रेष्ठ सद्गुण, श्रेष्ठ ध्यान, श्रेष्ठ प्रज्ञा, विमुक्ती यामध्ये कोणी पारंगत असेल काय, तर असा पुरुष सारिपुत्त आहे. जर कोणाला म्हणायचे असेल भगवान बुद्धाचा खरा पुत्र कोण, तर तो सारिपुत्त होय. शुद्ध वाणी लाभलेला, धम्मात जन्मलेला, धम्माचा बनलेला, माझ्या पश्चात सारिपुत्त धम्मचक्राचे प्रवर्तन करेल. मुक्तिपथावर आरूढ झालेल्या साधकाला परोपरीने विस्मयकारक मदत केल्याची अनेक उदाहरणे पाली वाङ्मयात आदरणीय मोगलान यांच्या नावे आलेली आहेत. परलोकात संपर्क साधून तेथील साधकांशी हितगुज करून त्यांना त्या लोकात जन्म घेण्यास कोणते गुण, कोणत्या पारमिता पूर्ण कराव्या लागल्या याची माहिती काढण्यात ते तरबेज होते. आणि ही माहिती पृथ्वी तलावरील साधकांना कशी उपयुक्त होईल याचा ते सतत प्रयत्न करीत असत. या 2 परम शिष्यांचा आदर्श बाळगावा अशी सूचना भगवान बुद्धाने भिक्खूंना केलेली आहे. आता पाहूया नीतितत्वे. सब्ब पाप स अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपणं एतं बुद्धान शासन. कोणतेही पाप कर्म, अकुशल कर्म न करणे, पुण्यकर्म, कुशल कर्म सतत करत राहणे आणि आपल्या चित्ताची परिशुद्धी करणे हीच बुद्धाची शिकवण आहे. सहनशीलता आणि समाशीलता परम तप आहे. निर्वाण हे उत्तम आहे. दुसऱ्यांचा घात करणारा प्रवर्जित होत नाही. दुसऱ्यांना त्रास देणारा श्रमण होऊ शकत नाही. निंदा न करणे, घात न करणे, प्रतिमुख भिक्खू नियमद्वारा स्वतःला सुरक्षित ठेवणे,
आपल्या आहारात संतुलन ठेवणे, एकांतात झोपणे, बसणे आणि आपल्या चित्ताला एकाग्र करण्याचा सतत प्रयत्न करणे ही बुद्धांची शिकवण आहे. आता पाहूया महापरिनिर्वाणाची घोषणा. जीवनातील दुःखाने संत्रस्त होऊन सत्याचा शोध घेणाऱ्यांना मार्ग दाखविण्याकरिता बुद्धांचा उद्भव होतो. भगवान बुद्धाच्या दीर्घ आणि परिपूर्ण जीवनाने त्यांचा उद्देश सफल झाला. वयाच्या 80व्या वर्षी त्यांना वाटले की त्यांचे कार्य पूर्ण झाले आहे. त्यांच्या शिष्यांना, गृहस्थी आणि गृहत्यागी यांना भरपूर उपदेश, सूचना, आवश्यक मार्गदर्शन केले आहे. अष्टांग मार्गात त्यांचे अनुयायी पारंगत झाले आहेत. धम्म जाणून घेतला आहे व इतरांना शिकवण्याचे कौशल्य आणि कुवत त्यांच्या ठायी आली आहे. अरहंत पदाचा अत्यानंद दीर्घकाल उपभोगीला आहे आणि स्वच्छने आयुष्य वाढवून घेण्याचे काहीच कारण नाही. 3 महिन्यानंतर आपले महापरिनिर्वाण होईल अशी घोषणा भगवान बुद्धांनी आनंदाजवळ केली. तर ही होती बुद्ध काळातील 3 महत्त्वाच्या घटनांची माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.